बॅटर प्रियंका बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय स्नेहल पांडे यांना पाहायला भेटत. पहिली ओव्हर हाताळण्यासाठी त्यांना आमंत्रित केलंय. 6 ओव्हरची मॅच आहे. पहिल्याच चेंडूवरती इथे करारा फटका खेळलाय. एक टप्पा घेत असताना चेंडू मात्र बाउंड्री लाईनच्या बाहेर चाललाय. 4 चौकार. सुरुवात चांगली केली आहे. चौकाराने सुरुवात केली आहे. बॅटिंग करत असताना मनीषा सातपुते यांनी धावसंख्या 4 वरती पोहोचली आहे. 4 रन्स ऑन स्कोर कार्ड. आणखीन एक चांगला स्ट्रोक इकडे मात्र खेळलाय. सिंगल या चेंडूवरती मिळाली आणि सिंगलच्या सहाय्याने 5 धावा धावफलकावरती लागल्यात. 5 रन्स ऑन स्कोर कार्ड. 5 धावा धावफलकावरती. यावेळच्या चेंडूवरती मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला परंतु सिंगल वाईटच्या स्वरूपातली धावफलकावरती जोडली जाईल आणि वाईटच्या सहाय्याने धावसंख्या मात्र पुढे सरकेल. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक तिथे आहेत परंतु आता इथे या चेंडूवरती पंचांचा इशारा येईपर्यंत आपण थांबूया. षटकार आहे या बॉल वरती. माफ करा, थर्ड अंपायरने चेक करायचा. तिसऱ्या अंपायर पर्यंत हा निर्णय इथे पोहोचवला जातोय. अक्षय यांना विनंती करतोय आपला फायटर ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी या. सुदीप सर. सेफ आहे. सेफ आहे. सेफ. काहीच नाहीये. चौका पण नाही आणि 6 पण नाहीये या चेंडूवरती. सेफ आहे. ओके. यावेळच्या चेंडूवरती नो बॉलचा इशारा पंचांचा आला आणि आता या चेंडूवरती 6+1 अशा 7 धावा मिळाल्यात. बॅटिंग करत असताना मनीषा सातपुते यांच्या बॅटमधून आज 6 आलाय. माफ करा, प्रियंका यांच्या बॅटमधून आज 6 आलाय आणि धावसंख्या 14 वरती. आणखीन एक चेंडू इथे मात्र ऑन साइड वरती मारण्याचा प्रयत्न केला जातोय परंतु या चेंडूवरती धाव मिळणार नाहीये. डॉट चेंडू झाला. 14 धावा धावफलकावरती. यावेळचा फुलटॉस चेंडू त्याला मात्र कव्हर रिजन मध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक फिल्डर तिथे बॉल अडवतात. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय.
धावफलकावरती 17 रन्स लागल्यात, 17 धावा धावफलकावरती लागल्यात. 6 ओव्हरची मॅच आहे आणि 6 ओव्हरमध्ये जास्तीत जास्त धावसंख्येपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न इकडे नक्की केला जाईल. या वेळचा फुलटॉस चेंडू त्याला मात्र सरळ डाळलंय सीमारेषा पार. षटकार. सिक्सर आला आणि सिक्सरच्या साह्याने धावसंख्या आता 23 वरती पोहोचले. 23 धावा धावफलकावरती. आणखीन एक मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न आता या चेंडूवरती. कॅच जरूर उडाली होती परंतु नोमॅन्स लँड मध्ये हा चेंडू जाऊन पडला आणि तिथे आता तुम्ही जर स्क्रीन चालू असती तर तो डगआउट पाहायला मिळाला असता बॅटिंग करणाऱ्या टीमचा यशविन आनंद या टीमचा. परंतु आता ऑनलाईन जे प्रेक्षक आमच्यापर्यंत जोडलेत त्यांचं सुद्धा मी या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. आणि पुन्हा एकदा मैदानाकडे वळतोय जिथे आपण जर पाहिलं तर यशविन आनंद विपक्ष आपण जर पाहिलं तर मोहन नगर या दोन टीम मध्ये चालू असलेली ही मॅच मैदानावरती आपल्याला पाहायला भेटते. 24 धावा आतापर्यंत धावफलकावरती लागल्यात. 1.5 चा खेळ संपलाय. शेवटचा एक बॉल या ओव्हरमधील. कालच्या दिवसामध्ये आपण जर पाहिलं तर एक मेम सुद्धा आपण ऐकलं होतं, इस साल कप नमदे. आणि कालच्या दिवसामध्ये सुद्धा रॉयल चॅलेंजर्स बँगलोरू वुमन टीमने IPL म्हणजे वुमन प्रीमियर लीगचा लगातारचा दुसरा कप जिंकलाय. हमारी छोरिया छोरियों से कम है क्या हे मात्र म्हणत असताना लगातार अरे वही रे लगातारचा बँगलोर यांच्या माध्यमातून यावेळच्या चेंडूवरती ऑन साइड वरती स्ट्रोक खेळलाय. जोपर्यंत फिल्डर बॉल वरती हा बॉल कॅरी करते तद्वती इथे सिंगल भेटेल आणि सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या आता 25 वरती पोहोचेल. 2.3 चा खेळ संपल्यानंतर 25 धावसंख्या यशविन आनंद या टीमची धावफलकावरती लागली आहे. फुलटॉस चेंडू होता त्याला मात्र मारण्याचा प्रयत्न केलाय परंतु हा चेंडू बॅटवरती आलेला नाहीये. डॉट चेंडू इथे मात्र हाताळण्यात यश मिळालंय. प्रोजेक्टेड स्कोरचा जर विचार केला तर 56 दाखवत आहे. 9.38 करंट रन रेट आहे. आणि आता या चेंडूवरती स्ट्रोक चांगला खेळलाय. आडव्या बॅटने खेळला गेलेला हा फटका प्रियंका यांच्या बॅटमधून षटकार येतोय आणि षटकाराच्या साहाय्याने धावसंख्या मात्र पुढे सरकते. थर्टी 31 धावसंख्या धावफलकावरती लागल्या. 3 ओव्हरचा खेळ इथे मात्र संपला.
आमचे मित्र सन्माननीय कॉमेंटेटर विघ्नेश प्रभू यांचं इथे आगमन झालंय. त्यांना विनंती करतोय की आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं. विघ्नेश प्रभू. देवगड मालवण विभागामधील समालोचन क्षेत्रातील हा गोड आवाज आपल्याला पाहायला मिळतो. विघ्नेश प्रभू इथे रिटायर्ड आउट म्हणून एक खेळाडू मैदानाच्या बाहेर. या चेंडूवरती स्ट्रोक चांगला खेळलाय. भारती यांच्या बॅटमधून येणारा हा मोठा फटका षटकार आणि षटकाराच्या साहाय्याने धावसंख्या आता 38. भारती पाटील स्ट्राईक एंडवरती आहेत आणि त्यांच्या बॅटमधून हा षटकार आलाय. 6च्या साहाय्याने धावसंख्या 38 वरती पोहोचली. 38. आणखीन एक स्ट्रोक चांगला आहे. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहेत. जोपर्यंत चेंडू अडवतील तदवरती इथे सिंगल भेटेल. स्ट्राईक रोटेट होईल. 39 धावा धावफलकावरती लागतील. मनीषा सातपुते आता स्ट्राईक एंड मध्ये येतात. यावेळचा चेंडू पुन्हा एकदा अलॉंग द कार्पेट खेळलाय. 40 धावसंख्या धावफलकावरती या सिंगलच्या सहाय्याने 40. 3.5चा खेळ संपलाय. इथे मात्र आपण जर पाहिलं तर डेड बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत कळवला जातोय. या ओव्हरमध्ये धावसंख्या मात्र खर्च केली जाते. एक षटकार आलाय, 3 सिंगल आल्यात आणि आपण जर पाहिलं तर एक बॉल डॉट सुद्धा आला. 40 धावा धावफलकावरती लागल्यात. यावेळच्या चेंडूवरती मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु आतापर्यंत आपण जर पाहिलं तर 4 ओव्हर संपल्यात. 4 ओव्हरमध्ये 10च्या सरासरीने इथे मात्र धावा बनवल्यात. 40 धावसंख्या धावफलकावरती लागल्यात. येणारे अजूनही 2 ओव्हर बाकी आहेत. या 2 ओव्हरमध्ये सुद्धा इथून तशाच धावा बनवाव्या लागतील. 40. दोन्ही टीमला विनंती करतोय जरा फास्ट खेळायचं आहे, कारण अजून भरपूर सारे सामने खेळवायचे आहेत. बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय कल्याणी यांना मात्र आमंत्रित केलंय. कल्याणी यांचा हा चेंडू इथे मात्र पायावरती सरळ अदळला होता. लेग बाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून पोहोचवला जातोय. सिंगल इथे धावफलकावरती नक्की लागेल आणि सिंगलच्या साहाय्याने 41 धावा धावफलकावरती होतात. 41. आणखीन एक चेंडू इथे मात्र चांगल्या रीतीने खेळलाय. क्षेत्ररक्षक नाहीये आणि आता अशा वेळी इथे मात्र आपण जर पाहिलं तर हा बॉल मैदानाच्या बाहेर जाईल. चौकाराच्या साहाय्याने धावसंख्या 45. 45 धावा धावफलकावरती लागल्या. 4.2चा खेळ या ओव्हर मध्ये संपला. अजूनही धावा बनवाव्या लागतील, कारण समोरचा संघ सुद्धा बॅटिंग करण्यासाठी येईल आणि त्या सुद्धा धावा बनवण्यासाठी झाल्यात. त्यामुळे जेव्हा संधी मिळते खराब बॉलवरती मोठे फटके मारणं गरजेचं आहे. यावेळचा आणखीन एक चेंडू आपण पाहतोय बॅटच्या इनसाइड एजला लागल्या. जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचतील फिल्डर तदवरती इथे सिंगल भेटेल आणि सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या 46 वरती पोहोचेल. 46. इथे सुद्धा मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला जातोय, परंतु चेंडू बॅटवरती येत नाहीये आणि त्याच वेळे वारंवार आपण जर पाहिलं तर धावसंख्या सिंगल डबल मध्ये कन्वर्ट होते. सिंगलच्या साहाय्याने पुन्हा एकदा धावसंख्या 47 वरती पोहोचली आहे. प्रोजेक्टेड स्कोर आपण जर पाहिला तर 60 दाखवतोय इथून, कारण धावसंख्या तशी आली आहे या ओव्हर मध्ये सुद्धा. आतापर्यंत आपण जर पाहिलं तर 7 धावा खर्च केल्यात. यावेळच्या चेंडूवरती सुद्धा मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. जोपर्यंत इथे चेंडू अडवून फेकला जाईल तदवरती सिंगल भेटेल आणि सिंगलच्या साहाय्याने लेग बाईटची सिंगल इथे धावफलकावरती ऍड केली जाईल. 48 होतात. 48.
या ओव्हरमधील शेवटचा एक बॉल इथे येणं बाकी आहे. फुलटॉस चेंडू आहे, त्याला मात्र ऑन साइड वरती मारलाय. क्षेत्ररक्षक तिथे आहेत, फील्ड केला या चेंडू. जोपर्यंत फील्ड करून फेकला जाईल तद्वती सिंगल भेटेल. 49 झाल्यात, 5 ओव्हरचा खेळ संपला. 49 धाबा धावफलकावरती लागल्यात. सरासरी अगदी चांगली राखली आहे, म्हणजे प्रतिषटक 10 बनवायच्याच आहेत. या सरासरीने धावा बनवल्या जातात. या ओव्हरमध्ये फक्त एक धाव कमी आले, म्हणजे 9 धावा आल्यात या ओव्हरमध्ये. अजूनही एक ओव्हरचा खेळ येणं बाकी आहे. या शेवटच्या ओव्हरमध्ये आता किती धावा बनवल्या जातील. बॉलिंग ट्रॅकवरती अक्षया यांना मात्र आमंत्रित केलंय शेवटचं षटक हाताळण्यासाठी. शेवटच्या षटकामध्ये हा स्ट्रोक मात्र पहिल्याच बॉलवरती खेळलाय. एक टप्पा घेत असताना बॉल मात्र बाउंड्री लाईनच्या बाहेर चाललाय. चौकार आणि चौकाराच्या सहाय्याने धावसंख्या 53, 53. झाल्यात. 53 रन्स ऑन स्कोर कार्ड. 5.1 चा खेळ संपलाय. यावेळचा चेंडू इथे मात्र विकेट किपर कडे चाललाय. डॉट बॉल. अजूनही या ओव्हर मधील 4 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. लगातारचा दुसरा चेंडू इथे मात्र आपण पाहतोय निर्धाव हाताळण्यात यश मिळालंय. 4च आल्यात 3 बॉल मध्ये. अजूनही 3 चेंडू शेष आहेत. या 3 चेंडूंमध्ये मोठे स्ट्रोक मारावे लागतील. लॉंग ऑफ वरती चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत, त्यांना चकून चेंडू आपण पाहतोय बाउंड्री लाईनच्या बाहेर चाललाय. आणि या चौकाराच्या साह्याने आता 57 धावा धावफलकावरती लागल्यात. 57. या ओव्हर मध्ये 4 बॉल मध्ये 8 आल्यात. 2 चेंडू अजूनही येणं बाकी आहेत. या 2 चेंडूंमध्ये किती धावा बनवल्या जातील. यावेळचा आणखीन एक स्ट्रोक चांगला चेंडू मात्र सरळ सीमारेखा पार चाललाय. चांगली बॅटिंग इकडे मात्र आपण जर पाहिलं तर मनीषा सातपुते यांची पाहायला मिळते. षटकाराच्या साह्याने धावसंख्या 63, 63. 63 धावा धावफलकावरती लागल्यात. शेवटचा बॉल या ओव्हर मधील अलॉंग द कार्पेट खेळलाय. फिल्डर तिथे तैनात आहेत. जोपर्यंत बॉल अडवतील. एक धाव कंप्लीट झाली आणि आता इथे पळून दुसरी धाव सुद्धा कंप्लीट केली जाते आणि आता तिसरी सुद्धा कंप्लीट केली आहे. कारण अंपायरचा इशारा कोणताच नव्हता, त्यामुळे आजच्या दिवसामध्ये सुद्धा तसंच दृश्य घडलं. कालच्या दिवसामध्ये सुद्धा घडलं होतं, तिथे रनआउट झाला होता झाल्या होत्या बॅटर. परंतु इथे आपण पाहतोय मागच्या बॉलवरती 3 मिळाल्यात. धावसंख्या 66 लागली आहे धावफलकावरती आणि जिंकण्यासाठी 67 धावसंख्येचं टार्गेट आहे. 36 बॉल 67 धावा बनवायच्या आहेत.
मनीषा यांना मात्र आपण पाहतोय या बॉलिंग ट्रॅक वरती आमंत्रित केलंय. तर स्ट्राईक एंड वरती स्ट्राईक एंड वरती निकिता आहेत. जिंकण्यासाठी 67 धावसंख्येचं टार्गेट आहे. पहिला चेंडू इथे मात्र आपण पाहतोय डॉट चालला. रॉयल सरीना माउंट युनिक टीमचे कॅप्टन इथे उपस्थित आहेत. रॉयल सेरेना आपल्याला विनंती करतोय टॉस साठी या वेळच्या चेंडूवरती मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केलाय, परंतु इथे विकेट मिळणार नाहीये. सिंगल धाव भेटते आणि सिंगलच्या सहाय्याने धावसंख्या मात्र पुढे सरकते. एक धाव आतापर्यंत धावफलकावरती लागली आहे. आणखीन एक चेंडू इथे मात्र योग्य टप्प्यावरती बॉलिंग करत असताना मनीषा सातपुते अगदी चांगली गोलंदाजी करतात. बॅटिंग सुद्धा चांगली केली आणि आता गोलंदाजी सुद्धा चांगलीच केली जाते. या ओव्हर मधील 4 चेंडूंचा खेळ संपला. आणखीन एक चेंडू हवेत चाललाय. तिथे क्षेत्ररक्षक येत आहेत. जोपर्यंत चेंडू अडवतील इथे मात्र आता नॉट आउटचा इशारा येईल, कारण स्टंप अगदी आपण जर पाहिलं तर तिथे बेल सुद्धा पडल्यात, डेट झाल्यात आणि त्याचमुळे आपण जर पाहिलं तर इथे नॉट आउटचा इशारा अंपायरच्या माध्यमातून कळवला जातोय. 2 धावा धावफलकावरती लागल्यात. या ओव्हर मधील 5 चेंडूंचा खेळ संपला. टॉस त्याने जिंकलाय का? रॉयल सेरेन या टीमने टॉस जिंकला आणि प्रथमतः बॅटिंग स्वीकारली आहे. तर ज्यावेळी बॅटिंग येईल त्यावेळी ज्या चेअर्स ठेवल्यात तिथे जाऊन बसायचं आहे. यावेळच्या चेंडूवरती स्ट्रोक तर चांगलाच खेळलाय, परंतु फिल्डिंग सुद्धा चांगली केली जाते. जोपर्यंत चेंडू अडवला जाईल तदवरती इथे सिंगल इथे भेटेल. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 3 धावा धावफलकावरती. प्रियंका आल्यात बॉलिंग ट्रॅक वरती आणि पहिलाच बॉल इथे मात्र वाईड हाताळला. धावसंख्या 4 वरती पोहोचली आहे. 30 बॉल मध्ये 63 अजूनही बनवायच्यात. 30 चेंडू आणि जिंकण्यासाठी 63 धावसंख्येची अजूनही गरज आहे. मोहननगर ही टीम बॅटिंग करते यावेळी. यावेळच्या चेंडूवरती मोठा स्ट्रोक खेळलाय. चेंडू मात्र आपण पाहतोय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर चाललाय. षटकार आणि षटकाराच्या सहाय्याने धावसंख्या 10. आणखीन एक चेंडू आपण पाहतोय ते एक टप्पा घेत असताना बाउंड्री लाईनच्या बाहेर चाललाय. चौकार आणि चौकाराच्या सहाय्याने धावसंख्या 14. धावा धावफलकावरती लागल्यात. या ओव्हर मध्ये एक षटकार एक चौकार आला. आणखीन एक मोठा स्ट्रोक, परंतु याही वेळेला या बॉल वरती एक टप्पा घेत असताना बॉल मात्र आता त्याच वेळेला कन्फ्युजन आपण क्लिअर करूया. tenniscricket.in यांच्याकडे हा निर्णय आपण सोपूया. या बॉल वरती षटकार आहे की चौकार आहे हे आता पाहिलं जाईल. सिक्स आहे षटकार आणि
षटकाराच्या साह्याने इथे मात्र आता पुढे सरकेल 20 धावसंख्येवरती पोहोचते 20. आणखीन एक स्ट्रोक चांगला खेळला आणि आता याही चेंडूवरती एक टप्पा घेत असताना बॉल मात्र बाउंड्री लाईनच्या बाहेर चाललाय. 4 चौकाराच्या साह्याने धावसंख्या 24. या ओव्हर मधील 4 चेंडूंचा खेळ संपला. 24 धावा धावफलकावरती लागल्यात. पहिला बॉल वाईड, त्यानंतर षटकार, त्यानंतर चौकार, त्यानंतर पुन्हा एकदा षटकार, त्यानंतर पुन्हा एकदा चौकार. अशा रीतीने धावसंख्या जर पाहिली तर 24 वरती पोहोचली. 26 बॉल मध्ये 43 धावसंख्येची अजूनही. हॅलो, आणखीन एक स्ट्रोक चांगला खेळलाय. हा ही बॉल पाहता पाहता आता एक टप्पा घेत असताना लगातारचा दुसरा चौकार देऊन चाललाय आणि चौकाराच्या साह्याने 28 धावा धावफलकावरती लागल्यात. निकिता अहिरे यांची बॅटिंग मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. क्लासिकल अंदाजाने केलेली ही बॅटिंग धावसंख्या अगदी खोऱ्याने कुठते. 8 मध्ये 26 बनवल्यात आणि धावसंख्या जर पाहिली तर 28 लागली आहे. 25 बॉल मध्ये अजूनही 39 बनवायच्या आहेत. 5 बॉलचा खेळ संपलाय. 28 धावा धावफलकावरती लागल्यात. येणारे 25 बॉल जिंकण्यासाठी 39 धावसंख्येची गरज आहे. आणि आता या वेळचा चेंडू आपण पाहतोय सरळ विकेट कीपर कडे चाललाय. डॉट बॉल. 2 ओव्हरचा खेळ संपला. 28 झाल्या. जिंकण्यासाठी 24 मध्ये 39 अजूनही बनवायच्यात. जरी मॅच जिंकायची असेल तर 24 चेंडूंमध्ये 39 रनची गरज आहे. त्या मारावे लागतील इकडून मॅच जर जिंकायची असेल तर. कारण पहिल्या सत्रामध्ये जे मोठं आव्हान आहे ते आतापर्यंत सोपं करण्यात यश मिळालंय. बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय रिचा यांना आमंत्रित केलंय. रिचा रघुवंशी यांना मात्र आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती आणलंय. आणि आता या चेंडूवरती फटका तर चांगलाच खेळलाय. चेंडू आपण पाहतोय चाललाय सरळ मिड विकेट आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या मध्ये. षटकार 6 भेटतील आणि षटकाराच्या साह्याने धावसंख्या 34. येणारे 23 बॉल अजूनही 33 धावसंख्येची गरज आहे. आता इथे मित्र म्हणेन गोलंदाजी करणाऱ्या संघाचं टेन्शन नक्की वाढेल. कारण ज्या रीतीने दोन्ही बॅटर धावा बनवतात एखाद विकेट इथे मॅच मध्ये टर्निंग मुवमेंट आणून देईल. परंतु चेंडू सुद्धा डॉट फेकावे लागतील. यावेळचा चेंडू सुद्धा डॉट चाललाय. अजून अशाच चेंडूंची नितांत गरज आहे. यावेळच्या चेंडूवरती पुन्हा एकदा इथे सिंगल मिळते आणि सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या पुढे सरकते 35. 21 चेंडूंमध्ये 32 धावसंख्येची गरज आहे. इथे मात्र चांगला चेंडू हाताळलाय. पडल्यानंतर सरळ विकेट कीपर कडे चाललाय. डॉट बॉल. या ओव्हर मधील 4 चेंडूंचा खेळ संपला. उर्वरित 2 चेंडू अजूनही येणं बाकी आहेत. यावेळचा चेंडू पुन्हा एकदा विकेट कीपर कडे चाललाय. डॉट चेंडू. लगातारचे 2 डॉट चेंडू येथे मात्र हाताळलेत. 19 बॉल जिंकण्यासाठी 32. आणि यावेळचा स्ट्रोक पुन्हा एकदा आपण पाहतोय बाउंड्री लाईनच्या बाहेर चाललाय. षटकार आणि षटकाराच्या साह्याने धावसंख्या येथे 6 रे पुढे सरकेल. 41 वरती आता हे धावफलक पोहोचले. 18 बॉल मध्ये 26 धावसंख्येची अजूनही गरज आहे. येणारे 18 बॉल जिंकण्यासाठी 26. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय मनीषा सातपुते यांना मात्र बॉलिंग ट्रॅक वरती आमंत्रित केलंय. पहिल्या ओव्हर मध्ये त्यांनी 3 धावा खर्च केल्या होत्या. तर आतापर्यंत आपण जर पाहिलं तर पुन्हा एकदा त्यांच्यावरती विश्वास दाखवलाय आणि बॉलिंग ट्रॅक वरती बोलवलंय. 18 मध्ये 26 बनवायच्यात. समोरच्या संघाने 3 ओव्हर मध्ये 41 बनवल्यात. निकिता अहिरे 12 बॉल मध्ये 32 वरती खेळतात. अक्षया यांच्या बॅट मधून 6 बॉल मध्ये 8 आल्यात आणि टोटल धावसंख्या टीमची पाहिली तर 41 वरती पोहोचली. 41 जिंकण्यासाठी 18 आणि 26 ची गरज. या ओव्हर मधील पहिला चेंडू इकडे मात्र डॉट फेकलाय. मनीषा सातपुते मी तर म्हणेन या
गोलंदाजी करणाऱ्या संघाच्या बॅकबोन आहेत आणि त्यांच्या वती अगदी पुरी दारोमदार राहील. आणखीन एक बॉल पडल्यानंतर सरळ विकेट किपर कडे डॉट. लगातारचा दुसरा चेंडू डॉट फेकण्यात यश मिळालंय. दोन्हीही चेंडू सरळ योग्य टप्प्यावरती पडलेत. यावेळचा चेंडू इथे मात्र जरूर लॉंग ऑफ वरती मारलाय. क्षेत्ररक्षक तिकडे आहेत. अडवलाय चेंडू. एक सिंगल भेटेल. सिंगलच्या सहाय्याने 42 धावा होतील. 15 मध्ये बनवायचे आहेत 25. 15 बॉल जिंकण्यासाठी 25. कालच्या दिवसामध्ये सुद्धा एक अर्धशतक पहिल्याच मॅच मध्ये पाहायला मिळालं होतं वुमन्स फॉर्मॅट मधून. यावेळच्या चेंडूवरती पुन्हा एकदा आता जोपर्यंत फिल्डर बॉल वरती पोहोचतील सिंगल भेटेल आणि सिंगलच्या सहाय्याने धावसंख्या 43 वरती पोहोचेल. 14 मध्ये 24 बनवायचे आहेत. येणारे 14 बॉल जिंकण्यासाठी 24 धावसंख्येची गरज आहे. फुल टॉस आणि फुल टॉस बॉलला त्याची सही नसीहत दाखवून दिली आहे. चेंडूवरती प्रहार केलाय. षटकार आला आणि षटकाराच्या साहाय्याने 49 झाल्यात. अक्षया यावेळचा चेंडू हवेत खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत त्यांच्या डोक्यावरतून चाललाय आणि या बॉल वरती आता षटकार आलाय. षटकाराच्या साहाय्याने धावसंख्या इथून मात्र वाढेल. 55 55 झाल्यात. धावसंख्याकडे अगदी इकडे वेगाने वाटचाल केली जाते. 67 बनवायचे आहेत. आता जर हा षटकार इथून मात्र 6 कमी केल्या तर 11 मध्ये गरज आहे 12ची. 11 चेंडू जिंकण्यासाठी 12 धावसंख्येची गरज आहे. आणखीन एक चेंडू इथे जमिनीलगत खेळलाय. जोपर्यंत फिल्डर बॉल अडवतील तदवरती इथे सिंगल भेटेल आणि सिंगलच्या सहाय्याने धावसंख्या 56 वरती पोहोचेल. यावेळचा चेंडू पुन्हा एकदा विकेट किपर कडे चाललाय. डॉट या ओव्हर मधील 3 चेंडूंचा खेळ संपलाय. 9 मध्ये 11 बनवायचे आहेत. आणखीन एक चेंडू डॉट. लगातारचा दुसरा. 8 चेंडूंमध्ये 11. या ओव्हर मधील 4 चेंडूंचा खेळ संपलाय. हे 2 चेंडू पुन्हा एकदा चांगल्या टप्प्यावरती टाकावे लागतील. स्फूर्ती स्ट्राइक एंड वरती आहेत. त्यांच्या अगेन्स्ट आपण जर पाहिलं तर ते मागचे 2 बॉल डॉट फेकलेत आणि आता लेग स्टंपच्या बाहेर असणारा हा चेंडू वाईट स्वरूपातली धाव देऊन जाईल. 57 झाल्यात. 8 मध्ये 10 बनवायचे आहेत. 8 बॉल जिंकण्यासाठी 10 धावसंख्येची गरज.
या चेंडूवरती स्ट्रोक तर चांगला खेळलाय, परंतु आता एक टप्पा घेत असताना बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर चाललाय. चौकाराच्या साहाय्याने 61 झाल्यात. अजूनही जिंकण्यासाठी 7 चेंडूंमध्ये बनवायचे आहेत 6. सात चेंडू जिंकण्यासाठी 6 धावसंख्येची गरज आहे. वाईट बॉल. 62 झाल्यात. जिंकण्यासाठी 7 चेंडूंमध्ये 5 बनवायचे आहेत. 7 चेंडू आणि 5 धावसंख्येची गरज. चेंडू सुद्धा शिल्लक आहेत. विकेट सुद्धा शिल्लक आहेत. एकच विकेट आतापर्यंत गमावली आहे. निकिता अहिरे यांनी 15 बॉल मध्ये 40 बनवल्यात वैयक्तिक. यावेळचा चेंडू येथे मात्र खेळलाय आणि या चेंडूवरती आलाय चौकार. 4 मिळाल्यात आणि आता जिंकण्यासाठी फक्त 1 धावसंख्येची गरज आहे. 66 झाल्यात. स्कोर इज लेवल. सिक्स 66 जिंकण्यासाठी 1 धावसंख्येची गरज आहे. जिंकण्यासाठी 1 धावसंख्येची गरज आहे. 6 चेंडू 1 धाव. परंतु कधी कधी असं झालंय 6 बॉल मध्ये 1 सुद्धा झालेलं नाहीये. यावेळचा चेंडू इथे मात्र खेळलाय, परंतु आता या चेंडूवरती इथे सिंगल मिळाली आणि सामना मात्र आपण पाहतोय जिंकलाय बॅटिंग करणाऱ्या मोहन नगर या टीमने. हार्ड लक याश्विन आनंद.